नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. उद्या रविवारी 7 जानेवारी 2024 रोजी या वर्षातली पहिली एकादशी आलेली आहे आणि या एकादशीला सफला एकादशी असे म्हणतात. ही वर्षातली पहिली एकादशी आहे आणि त्याचबरोबर मार्गशीर्ष महिन्यातली ही शेवटची एकादशी आलेली आहे. तर या एकादशीला आपल्याला भगवान विष्णूंची त्याचबरोबर माता लक्ष्मीची देखील पूजा करायची आहे आणि याचबरोबर आपल्याला हे काही उपाय ही काही सेवा देखील करायची आहे. बघा, या दिवशी तुळशीला आपल्याला ही एक वस्तू अर्पण करायची आहे. त्याचबरोबर आपल्याला ही वस्तू अर्पण करत असताना आपल्याला तुळशीपुढे एक दिवा लावायचा आहे आणि दिवा लावल्यानंतर हे 2 शब्द आपल्याला तुळशीपुढे बोलायचे आहे. यामुळे बघा, तुमच्या घरात जर का कर्जाचा डोंगर असेल, पैशाची समस्या असेल, धनाची समस्या असेल, पैशाची अडचण असेल, तर ह्या अडचणीसाठी तुम्ही हा उपाय करू शकतात. ह्या उपायाने तुमच्या ह्या अडचणी नक्कीच कमी होणार आहे. बघा, प्रत्येक एकादशीला जर का तुम्ही हे उपाय केले तर बघा, तुमच्या पैशाबाबतीत ज्याही अडचणी असतील त्या अडचणी कमी होणार आहे. याचबरोबर जर का तुम्ही या नियमांचं देखील काही पालन केलं तर यामुळे देखील तुमच्या घरात लक्ष्मीचा हा वास कायम राहणार आहे. तुमच्या घरातील अलक्ष्मी ही कायमची निघून जाणार आहे. व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही जर का चॅनलवर नवीन असाल तर असेच माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनला देखील प्रेस करा. सफला एकादशी म्हणजे बघा, या एकादशीचे व्रत केल्याने जीवनात सुख आणि सौभाग्य प्राप्त होते. या दिवशी व्रत केल्यास आपल्याला मोक्षाची प्राप्ती होते आणि जीवनात यशही मिळते. या दिवशी पूजा करण्यासाठी तुम्हाला सकाळी लवकर उठून तुमचे सकाळचे नित्यकर्म आटोपल्यानंतर तुम्हाला एकादशीचे व्रत करून तुम्हाला भगवान विष्णूंची पंचोपचारे पूजा करायची आहे. या दिवशी पिवळ्या रंगाच्या वस्तूंना खूप महत्त्व आहे. त्यामुळे तुम्ही पिवळे कपडे स्वतः घालू शकतात. पिवळे कपडे, पिवळे वस्त्र तुम्ही भगवान विष्णूंना अर्पण करू शकतात, घालू शकतात. पिवळी फुले, पिवळा प्रसाद तुम्ही भगवान विष्णूंना अर्पण करू शकतात. सफला एकादशीचे व्रत केल्याने त्याचबरोबर या दिवशी आपल्याला इच्छित असलेलं कार्य जर का आपण केलं तर बघा, आपलं कार्य, आपलं कोणतंही काम या दिवशी पूर्ण होतं, सफल होतं असं म्हणतात. यामुळे तुम्हाला तुमची अडलेली कोणतीही कामं करायची असेल ती तुम्ही उद्या नक्कीच करू शकतात. याचबरोबर बघा, आपल्याला भगवान विष्णूंना तुळशीपत्र अर्पण करायचं असतं. याचबरोबर आपल्याला नैवेद्य दाखविताना त्यामध्ये तुळशीचं पान हे न विसरता ठेवायचं असतं. तुळशीपत्र नसेल तर भगवान विष्णू अन्न ग्रहण करत नाही असं म्हणतात. त्यामुळे आपल्याला तुळशीपत्र हे नैवेद्यामध्ये अर्पण करायचं आहे. परंतु आपल्याला एकादशीच्या दिवशी आणि रविवारी तुळशीपत्र हे कधीही चुकूनही तोडायचं नसतं. बघा, माता लक्ष्मीचा उपवास असतो आणि तुळशी माता ही देखील लक्ष्मीचं स्वरूप आहे. त्यामुळे तुळशी मातेचं उद्याच्या दिवशी, एकादशीच्या दिवशी निर्जला व्रत असतं आणि यामुळेच आपल्याला तुळशीला एकादशीला पाणी देखील घालायचं नसतं आणि तुळशीपत्र देखील आपल्याला तोडायचं नसतं. तुळशीला स्पर्श देखील आपल्याला करायचं नसतो. तर बघा, ही चूक आपल्याला उद्याच्या दिवशी करायची नाही आहे. आता मग तुम्ही यासाठी तुळशीची पानं ही आदल्या दिवशी तोडून ठेवू शकतात. म्हणजेच तुम्ही आदल्या दिवशी म्हणजे आज तुळशीची पत्र ही तोडून ठेवू शकतात. बघा, आपल्याला तुळशीला या दिवशी ही एक वस्तू अर्पण करायची आहे. तर बघा, आपल्याला जर का पैशाच्या किंवा कर्जाचा डोंगर असेल, कर्जबाजारी आपण असेल, तर यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे. यासाठी तुम्हाला चिमूटभर हळद घ्यायची आहे. चिमूटभर हळद तुम्हाला तुळशीच्या बुडाशी टाकायची आहे आणि तुम्हाला उसाचा रस घ्यायचा आहे. उसाचा रस आपल्याला अगदी 2 चमचे मिळाला तरी चालेल. 2 चमचे उसाचा रस तुम्हाला तुळशीच्या बुडाची अर्पण करायचा आहे. हे करत असताना तुळशीला स्पर्श होणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे. आता उसाचा रस मिळेलच असं नाही, तर बघा, तुम्हाला मिळाला तर आवर्जून तुम्ही उसाचा रस आणा, तो तुळशी मातेला अर्पण करा. ह्या वस्तू अर्पण केल्यानंतर तुमच्या धनाच्या बाबतीत, पैशाच्या बाबतीत ज्याही काही इच्छा अडचणी असतील त्या इच्छा तुम्हाला तिथे बोलून दाखवायच्या आहे. तुळशी मातेला नमस्कार करायचा आहे. तुळशी मातेला अगरबत्ती लावायची आहे, हळदी कुंकू अर्पण करायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला हा उपाय करायचा आहे. आता उसाचा रस नाहीच मिळाला तर तुम्ही काय करू शकतात, तर बघा, आपल्या घरामध्ये असलेला गुळाचा खडा घ्यायचा, तो पाण्यामध्ये आपल्याला विरघळवायचा आहे आणि हे गुळाचं 2 चमचे पाणी आपल्याला तुळशी मातेला अर्पण करायचं आहे. तर बघा, अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे. कर्जमुक्तीसाठी अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे. यानंतर आपल्याला तुळशी मातेला शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावायचा आहे. सकाळ संध्याकाळ दोन्ही टायमाला तुम्ही हा दिवा लावू शकतात. आता यानंतर बघा, आपल्याला संध्याकाळी तुळशी मातेला शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावायचा आहे. यामध्ये आपल्याला कापसाची वात जर का तुम्ही घेणार असाल तर त्या कापसाच्या वातीला थोडंसं कुंकू लावून ती वात आपल्याला लाल करून घ्यायची आहे. त्यानंतर यामध्ये तुम्हाला तूप वापरायचं आहे.
तुम्हाला या उपायासाठी शुद्ध गाईचं तूपच हे वापरायचं आहे. नसेलच तर तुम्ही तेल वापरू शकतात, परंतु ह्या उपायासाठी तुम्हाला शुद्ध गाईच्या तुपाचाच वापर करायचा आहे. त्यानंतर हा दिवा आपल्याला तुळशीपुढे घेऊन जायचा आहे. तुळशीपुढे हा दिवा आपल्याला प्रज्वलित करायचा आहे. आता दिवा प्रज्वलित करण्याचे पण काही नियम असतात. दिवा हा कधीही जमिनीवर ठेवायचा नाही. त्यासाठी तुम्हाला एक ताट घ्यायचा आहे. तुम्ही ताटामध्ये अक्षदा आपले तांदूळ घेऊन याने तुम्हाला एक स्वस्तिक काढायचा आहे, किंवा तुम्ही कुंकू ओलं करून घ्या आणि त्याने स्वस्तिक काढा. स्वस्तिकच्या बाजूला 2 उभ्या रेषा आपल्याला द्यायच्या आहे. तुम्ही जर का कुंकवाने काढत असाल तर 2 उभ्या रेषा तुम्हाला द्यायच्या आहे. त्यावर तुम्हाला हा दिवा ठेवायचा आहे. आता तांदूळ तुम्ही घेत असाल तर त्यावर तुम्हाला थोडंसं हळदी कुंकू टाकायचं. कुंकवाने स्वस्तिक काढलं तर त्यावर तुम्ही थोडंसं हळदी कुंकू टाका आणि त्यावर तुम्हाला हा दिवा ठेवायचा आहे. असा हा दिवा आपल्याला तुळशी मातेसमोर ठेवायचा आहे. तुळशी मातेला अगरबत्ती लावायची आहे. अगरबत्ती तुम्ही लांबून लावू शकतात, साईडला लावू शकतात. त्यानंतर तुम्हाला ह्या दिव्यामध्ये तुमच्याकडे जर का पिवळी कवडी असेल तर तुम्हाला एक पिवळी कवडी टाकायची आहे. बघा, माता लक्ष्मीला प्रिय असलेली ही पिवळी कवडी तुम्हाला ह्या दिव्यामध्ये टाकायची आहे. आणि यानंतर तुम्हाला तुळशी मातेला नमस्कार करायचा आहे. तुमची जीही काही इच्छा असेल, अडचण असेल, धनाची, मुलांची, घराची किंवा मुलांच्या प्रगतीची, ती तुम्हाला इच्छा तुळशी मातेसमोर प्रकट करायची आहे, बोलून दाखवायची आहे आणि ती पूर्ण व्हावी अशी प्रार्थना करायची आहे. यानंतर तुम्हाला तुळशी मातेला शक्य झाल्यास 11 प्रदक्षिणा घालायच्या आहे. प्रदक्षिणा घालत असताना तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र 11 वेळा बोलायचा आहे. बघा, तुम्हाला प्रदक्षिणा जर का घालायला जागा नसेल तर तुम्ही स्वतःभोवती प्रदक्षिणा घालू शकतात. तुम्हाला प्रदक्षिणा घालत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा 11 वेळा जप करायचा आहे. अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे. प्रत्येक एकादशीला तुम्ही हा उपाय करू शकतात. आपण जर का अशा विशिष्ट तिथीला हे उपाय केले तर बघा, हे उपाय आपल्याला फळ देऊन जात असतात. त्यामुळे आपल्याला एकादशीच्या दिवशी ह्या नियमांचं पालन करायचं आहे आणि याचबरोबर आपल्याला असे हे उपाय करायचे आहे. बघा, तुळशीची पूजा करणं हा काही उपाय नसून ही एक आपल्याकडनं झालेली सेवा आहे. ज्या घरात दररोज तुळशीची पूजा होते तिथे माता लक्ष्मी अखंड वास करते. बघा, ज्या घरात तुळशीची रोज पूजा केली जाते तिथून माता लक्ष्मी कधीही काढता पाय घेत नसते. यासाठी आपल्याला दररोज शक्य नसेल तरी सुद्धा एकादशीला आवर्जून तुळशी मातेची पूजा करायची आहे. तुळशी मातेला जल अर्पण करायचं नाही, तुळस आपल्याला चुकूनही तोडायची नाही. आणि जेव्हा पण आपल्याला तुळशीची पत्र हे तोडायचे असतील त्यावेळेस अगोदर आपल्याला तुळशी मातेला नमस्कार करायचा असतो. पानं तोडत असल्याबद्दल तुळशी मातेची माफी मागायची असते आणि त्यानंतरच आपल्याला तुळशीची पत्र हे तोडायचे असतात. बघा, अत्यंत प्रभावी असे हे नियम आहेत. अतिशय महत्त्वाचे असे हे नियम आहेत. हे नियम प्रत्येकाला माहिती असेलच असे नाही. ज्यांना हे नियम माहिती नसेल अशांना तुम्ही याची माहिती देऊ शकतात, म्हणजे त्यांच्याकडनं देखील ह्या काही गोष्टी किंवा ह्या चुकीच्या गोष्टी होणार नाही. त्यांना पण त्यांच्या सेवेचं फळ मिळेल आणि तुम्हाला सुद्धा तुमच्या सेवेचं हे पूर्ण फळ मिळेल. आता आपण दिव्यामध्ये जी कवडी टाकलेली आहे बघा, ही कवडी दिवा पूर्ण प्रज्वलित होऊन जळून संपल्यानंतर आपल्याला ही कवडी पुन्हा काढून घ्यायची आहे आणि तिला स्वच्छ पुसून पुन्हा आपण ती आपल्या देवघरात ठेवू शकतो, किंवा तुम्ही जिथे ती पैशाच्या ठिकाणी ठेवली असेल तिथे तुम्हाला पुन्हा ही कवडी ठेवायची आहे. व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती आवडली तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा.